नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आकाशची तब्येत आता काही सुधरत नसते. त्यामध्ये काहीही सुधारणा नसते. जयश्रीला खूपच काळजी वाटत असते. शिवाय शार्दूलसुद्धा आता आकाशच्या जीवावर उठलेला असतो आणि जयश्रीचा गैरसमज झालेला असतो की वसुंधराच त्याला मारण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच आता जयश्री खूप कंटाळलेली असते. तिला आकाश कसाही बरा होऊन घरी परत यायचा बघायचा असतो आणि म्हणूनच ती घरी आता गुरुजींना बोलवते. त्यांच्या फॅमिली ब्राह्मणाला ती बोलवते आणि ते ब्राह्मण आता घरी आलेले असतात. जयश्री त्यांना विचारत असते, गुरुजी काय करायचं आता? आकाशची तब्येत काही बरी होत नाही आहे. तुम्ही काहीतरी उपाय काढा ना, त्याची पत्रिका बघा, ताऱ्यांची सिच्युएशन बघा, काय आहे ते आम्हाला नक्की कळतच नाही आहे. त्यावर आता गुरुजी म्हणतात, हो बघतो. आणि आकाशची पत्रिका ते बघत असतात आणि ते सांगतात की आकाशच्या जीवावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि त्याच्याबरोबर ज्या मुलीचं लग्न झालं आहे ना, तिच्यासोबत त्याचे संबंध तोडायला हवेत. तिच्यासोबत जे नातं आहे ते तुम्ही तोडायला हवं. तेव्हाच त्याच्या तब्येतीत जरा सुधारणा होईल आणि ग्रहतारांची सुद्धा खात्री पटेल. यासाठी त्या मुलीच्या अंगावर जे काही सौभाग्याचे अलंकार आहेत ना, ते सगळी काढून ठेवावे लागतील आणि तरच ग्रहतारांची खात्री पटेल की हिच्यासोबत आकाशचं जे नातं आहे ते तुटलेलं आहे. आणि असं झालं तरच आकाशची तब्येत चांगली होईल आणि त्याच्या जीवावर जे संकट आलं आहे ते सुद्धा बाजूला होईल आणि तो लवकरात लवकर बरा होऊन घरी येईल. आणि तसं केलं नाही तर त्याच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. आता हे सगळं काही वसुंधरासुद्धा ऐकत असते. जयश्री तिच्याकडे रागाने बघत असते आणि जयश्रीला आता खात्री पटलेली असते की वसुंधरा आकाशच्या आयुष्यात चांगली मुलगी आलेली नाही आहे आणि तिच्या येण्यानेच आकाशचं आयुष्य सगळ्या बाजूने उद्ध्वस्त होत आहे आणि तिला तर आधीपासूनच वसुंधरा आवडत नसते. शिवाय आता शार्दूलने सुद्धा तिच्यासमोर असं चित्र उभं केलेलं असतं की सगळे काही दोष तिला वसुंधरेमध्येच दिसत असतात. अशी परिस्थिती असताना आता वसुंधरेवर ती काय आरोप घेईल? परत एकदा वसुंधराच्या अंगावर येईल सगळे आरोप अलंकार ती काढून ठेवेल का आणि वसुंधरा असं करू देईल का मुळात? हे सगळं नक्कीच बघण्यासारखं असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.